संतोष देशमुख हत्याकांड के आरोपियों को फांसी की सजा देने की मांग को लेकर शिवसेना शिंदे गुट ने नागपुर में आक्रामक आंदोलन किया। चितादोली क्षेत्र में महात्मा गांधी की प्रतिमा के सामने शिव सैनिकों ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस दौरान शिव सैनिकों ने नारेबाजी करते हुए वाल्मीकि करार के प्रतीकात्मक पुतले को फांसी देकर अपना आक्रोश व्यक्त किया। शिवसेना शिंदे गुट के जिला प्रमुख सूरज गोजे ने कहा कि संतोष देशमुख की हत्या पूरे महाराष्ट्र को झकझोर देने वाली घटना है। उन्होंने कहा कि यह मामला हर किसी को पता है, यहां तक कि महाराष्ट्र के छोटे बच्चों को भी इस निर्मम हत्या के बारे में जानकारी है। वायरल हुए फोटो और वीडियो ने पूरे महाराष्ट्र को हैरान कर दिया है। मामूली कारणों से संतोष देशमुख का उत्पीड़न किया गया और बेरहमी से उनकी हत्या कर दी गई, जो मानवता के लिए एक कलंक है। ऐसे निर्दयी हत्यारों को फांसी की सजा मिलनी चाहिए और इसी मांग को लेकर हमने यह आंदोलन किया है। शिव सैनिकों ने सरकार से इस मामले में तत्काल सख्त कार्रवाई करने और दोषियों को फांसी देने की मांग की है। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या 3 महिन्यापासून महाराष्ट्राला ज्या प्रकरणाने हादरवून सोडलेला आहे आणि एक समृद्ध परिवार ज्यातले कैलासवासी संतोष देशमुख हे होते, ज्या नावाला या महाराष्ट्रानं कधी आता बहुचर्चित म्हणून पाहिले नाही किंवा त्यांचं नाव या महाराष्ट्रानं ऐकलं नाही। आज सर्वत्र एक बुजुर्ग व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत संतोष देशमुख यांचं नाव पोहोचलं आहे आणि त्यांचं नाव जे पोहोचण्याचं कारण हे आहे की त्यांच्यासोबत जी घटना घडलेली आहे, त्यांचा जो जीव घेतला गेला आहे तो एक आता अशा प्रकारे म्हणजे क्रूर कर्म आपल्याला म्हणता येईल की ज्या लोकांनी त्यांचा जीव घेतला, ती पद्धत जी होती ती अतिशय मनुष्याला काळीमा फासणारी, समाजाला काळीमा फासणारी जी आहे ती घडलेली आहे। आणि त्यानंतर आता परवाच्या दिवशी दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टी चर्चा सर्व महाराष्ट्रामध्ये होती, पण जेव्हा त्या संबंधितचे जे फोटो आणि व्हिडिओ जे आहे ते तपास जे संस्था करते आहे त्यांच्या माध्यमातून जेव्हा ते व्हायरल झाले आणि आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी ते फोटो त्यांचे बघितले की कुठल्या प्रकारे त्यांची हत्या केली गेली, त्यांना एखाद्या क्षुल्लक कारणाने ज्यामध्ये ते माफी पण करू शकले असते अशा ठिकाणी अशा कारणामध्ये त्यांना पकडलं गेलं, त्यांचा किडनॅप करण्यात आला, तेव्हा त्यांना मारण्यात आलं, त्यांना गाडीमध्ये बसवल्यानंतर मारण्यात आलं, त्यांना एका ठिकाणी किडनॅप करून नेल्यानंतर त्यांना बेदम मारण्यात आलं, लाथा बुक्क्यांनी त्यांच्या छातीवर पायांनी कुदून त्यांचा जीव घेण्यात आला, एक रॉड त्याला तार वगैरे बांधलेले अशा ठिकाणी असे रॉड घेऊन त्यांना मारण्यात आलं। म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या परिवारातली जिला काम करताना जर एखादी छोटीशी इजा होते, बोट कापलं जातो, तरी आपलं मन सुन्न होते, हळहळतो आपण आपल्या घरच्या व्यक्तीची जी दशा पाहून। पण त्या परिवाराचं काय की जे आता ते फोटो जे आहे कधीतरी त्यांच्या समोर येणार आहे आणि त्या मरण यातना देऊन त्यांचा जीव घेण्यात आला, तो अतिशय घृणास्पद आहे। मागणी याच्यामध्ये ही आहे की अशा प्रकारचे कृत्य आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे, देशामध्ये सर्व लोक आपण पाहून राहिलेलो आहे। आज तुमच्या आमच्यासारखे लोक जे समाजामध्ये वावरतात, एखाद्या ठिकाणी अशा जर काही घटना घडत असेल त्याचा विरोध करण्यासाठी समोर जाण्यासाठी आता भीती वाटेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुंड प्रवृत्तीचा असेल ना त्याचा विरोध केला तर अशा प्रकारच्या घटना घडतात। आणि मग समाजाला जर तुम्हाला मजबूती द्यायची असेल, समाजाला धैर्य द्यायचे असेल की अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, तर अशा सर्व नराधमांना जे सगळे यामध्ये लिप्त आहे त्या सगळ्या लोकांना फाशी दिली पाहिजे। आणि फाशी दिल्यानंतर हे उदाहरण प्रस्तुत झालं पाहिजे की अशा प्रकारचे जर एखाद्या परिवाराला कोणी संपवत असेल तर त्यांना सुद्धा या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार नाही आहे। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।